नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया शेवग्याच्या पाल्याचं ज्यूस. हे बघा किती कवळे कवळे घेतले आहे. शेवग्याचा पाला मी एवढा घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. चला ज्यूस बनवायला सुरुवात करूया. शेवग्याच्या पाल्याला आपण 2 वेळेस घेऊन घेऊया. शेवग्याचा पाला आपला 2 वेळेस घेऊन झाला आहे. शेवग्याचा पाला आपण शेंडे शेंडे तोडून मिक्सरच्या भांड्यात टाकूया. शेवग्याचा पाला फार गुणकारी असतो. शेवग्याच्या पाल्यामध्ये जास्तीत जास्त विटामिन्स असतात. जास्तीत जास्त आजारावर काम करतो. हप्त्यातून 2 वेळेस शेवग्याचा पाला किंवा शेंग खायला पाहिजे. शेवग्याचं झाड गुणकारी असल्यामुळं आम्ही दारातच लावलो आहोत शेवग्याचं झाड. शेवग्याचा पाला पण भाजी करून पण खाऊ शकता, ज्यूस बनवून पण पिऊ शकता. आपण आता ज्यूस बनवूया. मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकूया. मिक्सरला फिरून घेऊया. शेवग्याचा पाला वाटून झाला आहे. किती छान बारीक झाला आहे. हे बघा. बाउल घेऊया. चाळणीने बाउल मध्ये गाळूया. अशात थोडस पाणी टाकूया. आपल्याला जेवढं ज्यूस बनवायचं आहे तेवढं पाणी टाकून घेऊया. चम्मचनं असं फिरवूया. शेवग्याच्या पाल्याचा चोथा असा निघत आहे. आपण याला टाकून देऊया. शेवग्याच्या पाल्याचा ज्यूस किती छान झाला आहे. पाव चम्मच शेंदलवण मीठ टाकूया. साधं पण मीठ टाकू शकता. थोडस लिंबू पिळूया. थोडस बर्फ टाकूया. थंड थंड छान लागतो. शेवग्याच्या पाल्याच्या ज्यूस मध्ये मोळाचं मध पण टाकू शकता. शेवग्याच्या पाल्याचं ज्यूस या पद्धतीनं बनवून पहा, पिऊन पहा. सकाळी अंशापोटी शेवग्याच्या पाल्याचं ज्यूस पिल्याने वायुवात कम होतो. या पद्धतीनं बनवून पहा, पिऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.